ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षणामुळेच कळतो. पंचक्रोशी विद्यालय आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पाडळी, सुकेड, बोरी, वेळेवाडी, निंबोडी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आग्रहाने आणि खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा या संस्थेचे अध्यक्ष माननीय शंकररावजी गाडवे सर व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 15 ऑगस्ट 1989 रोजी पंचक्रोशी विद्यालय पाडळी, सुखेड, बोरी या विद्यालयाची स्थापना झाली. विद्यालयाची सुरुवात अतिशय खडतर परिस्थितीत झाली. बोरी गावचे कैलासवासीय नामदेवराव बाबूराव शेडगे आप्पा व सर्व शेडगे कुटुंबियांनी आपले राहते घर शाळा सुरू करण्यास दिले. विठ्ठल मंदिर व वेळप्रसंगी गोठ्यात बाबळीच्या झाडाखाली विद्यालय भरू लागले. विद्यालयाची खडतर सुरुवात कैलासवासीय नामदेवराव शेडगे यांच्या पत्नी श्रीमती सुभद्रा नामदेवराव शेडगे, माननीय वामनराव बाबूराव शेडगे व माननीय तात्यासाहेब धायगुडे यांनी आपल्या शब्दात व्यक्त केली. आम्ही राहती घरं दिली शाळेला शिक्षणासाठी, मुलांच्यासाठी. आणि आम्ही पण थोडे दिवस लय त्रास काढला त्यांचा, त्यांनी पण काढला. चांगला आता झाले. इमारत दिली, जागा दिला. आप्पांच्या भावांनी सगळ्यांनी सहकार्य केली. आम्ही भावांनी जागा दिली, इमारत दिली आणि शाळा भरायला लागली. मी तात्यासाहेब बाबाजी धायगुडे, राहणार पाडळी. या पंचक्रोशी विद्यालय पाडळी, बोरी, सुखेड या संस्थेचे ज्या 15 ऑगस्ट 1989 साली स्थापना झाली, त्या स्थापना होत असताना माझा एक खारीचा वाटा या संस्था शाळा उभारणीमध्ये होता. त्या उभारणीमध्ये मी फार मोठं काही काम केलं नाही, परंतु ज्या वेळेला ही स्थापना झाली त्यावेळेला मी थोडंसं मुलांची संख्या जमवाजमव केली. या शिक्षण महर्षी माननीय शंकररावजी गाडवे सर यांच्या सांगण्यावरून मी या हायस्कूलला मदत थोडीशी मुलं जमवाजमवमध्ये केली. मी तांबवे गावामध्ये जाऊनसुद्धा काही मुलांच्या फी भरून मी त्या मुलं या ठिकाणी आणली. खेड बुद्रुकमध्ये काही मुलांची शाळेत तिकडं नाव घालत नव्हते, आम्ही ती मुलं आणली, त्यांची पुस्तकं जमा केली. मी थोडाफार आर्थिक फार मोठं नाही पण नगीन्य असा थोडेफार मदत करून का होईना पण मी या शाळेला मदत केली. त्याचबरोबर पाडळी गावच्या सर्व पालकांना एकत्र करून आपल्याला या ठिकाणी आपल्या खंडाळा शिक्षण विभाग समितीचं हायस्कूल होतं आहे आणि त्या संस्थेचं समितीचं एक दर्जेदार शिक्षणाची पद्धत आहे. त्या संस्थेसाठी आपण हायस्कूल उभं करूया आणि त्या निमित्ताने आपल्या मुलांचं चांगल्या पद्धतीने शिक्षण होईल असं सांगून सर्व ग्रामस्थांना, सर्व पालकांना एकत्र करून मुलं याच शाळेत घालायची असं त्यांनी सर्वांनी निर्धार घेतला. फक्त या शाळेचं शिक्षकाचा स्टाफ, मुख्याध्यापक आणि संस्थापक या सर्वांची जी कष्ट आहे किंवा या सर्वांची गुणवत्ता आहे, या गुणवत्तेवरच या ठिकाणी एवढी मुलांची संख्या झाली. पूर्वी या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही हायस्कूलची या ठिकाणी स्थापना झाली त्यावेळेला मुलांची संख्या फक्त 50 होती, पण आज जर बघितलं तर यांनी गरोड भरारी घेऊन अशी गरोड झेप घेतलेली आहे की आज मुलांची संख्या या ठिकाणी 215 आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने पट नोंदणी सप्ताह, वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन, जल साक्षरता दिंडी, सामान्य ज्ञान कट्टा, व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन, व्याख्यानमाला, मुलींच्या आरोग्याची काळजी घेणारा मानस प्रकल्प, सायकल बँक, अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना, मुलींचे लेझिम पथक, शिक्षक गुणवत्ता वाढ शिबिर, विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळण्यासाठी ICT लॅब व डिजिटल क्लासरूम, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समाजाकडून योगदान मिळवण्यासाठी शैक्षणिक उठाव व माजी विद्यार्थी मेळावा हे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. मी रणदीश हनुमंत धायगुडे या शाळेचा माजी विद्यार्थी. या खंडाळा शिक्षण विभाग शिक्षण समितीमार्फत या ठिकाणी पंचक्रोशी विद्यालय पाडळी, सुकेड, बोळी या शिक्षणाची योग्य अशी सोय करून देण्यात आली. त्या शिक्षण योग्यतेसाठी खंडाळा शिक्षण विभाग समितीचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी गाडवे सर, त्याचप्रमाणे
या खंडाळा शिक्षण समितीचे सचिव सन्माननीय अनिरुद्धदादा गाडवे यांचं योगदान फार मोठं मोलाचं आहे. त्याचप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन शिक्षक स्टाफ आणि यावेळेचा शिक्षक स्टाफ यांचं साम्य एकच असून या सर्वच शिक्षकांना माझ्याकडून आणि पाडळी ग्रामस्थांकडून किंवा पाडळी पंचक्रोशीतील पाडळी, निंबोडी, सुकेड, बोरी या गावच्या वतीनं या सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. रामकृष्ण हरी. मी संतोष गोविंद जाधव, राहणार पाडळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. पंचक्रोशी विद्यालय पाडळी सुकेड बोरी या शाळेची स्थापना 15 ऑगस्ट 1989 साली झाली आणि स्थापना ज्या साली झाली त्या सालचा मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी संतोष गोविंद जाधव. तेव्हापासून आजपर्यंत या शाळेची जडणघडण अतिशय उत्कृष्टरित्या झालेली आहे आणि जेव्हा पण आम्ही या शाळेमध्ये येत आहोत त्यावेळी या शाळेचं आनंदीमय वातावरण आम्हाला बघण्यास मिळत आहे. अशीच या शाळेची प्रगतीपथाकडे वाटचाल व्हावी अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये माननीय न्यायाधीश खंडाळा यांच्या मार्फत विधी साक्षरता अभियान, माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्फत मुलींच्या सुरक्षितेसाठी निर्भया पथक, माननीय तहसीलदार खंडाळा यांच्या मार्फत राजस्व अभियान, वन परिक्षेत्र कार्यालय खंडाळा यांच्या मार्फत वन्यजीव सप्ताह, पंचायत समिती खंडाळा यांच्या मार्फत ग्रामस्वच्छता अभियान, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या मार्फत जागतिक रेबीज दिन, साखळी बंधारे निर्मिती आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी व उपचार शिबिर सुरू आहे. नमस्कार, मी विश्वास बाबूराव दायगुडे, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी पाडळी गावचा नागरिक आहे आणि आमचं जे हे पंचक्रोशी विद्यालय आहे ते पाडळी, सुखेड, बोरी असं एकत्रित 3 गावचं आहे. या विद्यालयाच्या विकासासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी पाडळी, सुखेड, बोरी आणि येळेवाडी या 4ही गावचे ग्रामस्थ आम्ही एकत्र येऊन नेहमी काम करतो आणि आमच्या विद्यालयाच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा कायम प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्हाला विशेष सहकार्य जे लाभतं ते या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक हे अतिशय सुंदर आणि आदर्श शिक्षक आहेत आणि त्यामुळं आमचं विद्यालय हे नेहमी कला, क्रीडा, वक्तृत्व आणि शैक्षणिक दर्जामध्ये सर्वच गोष्टीमध्ये पुढं आणि अग्रेसर राहतं आणि त्यामुळं अशा या विद्यालयाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि अशीच या विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आमच्या सर्व नागरिकांकडून किंवा सर्व 4ही गावच्या ग्रामस्थांकडून अपेक्षा आणि या विद्यालयाला शुभेच्छा. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये शेडगे कुटुंबियाकडून संस्थेस 1 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली. दिनांक 4/7/2018 रोजी नूतन इमारत भूमिपूजन खंडाळा विभाग शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 22/8/2018 रोजी नूतन इमारत पायाभरणी करण्यात आली. विद्यालयाच्या इमारतीचे काम गतीने सुरू झाले. इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय शंकररावजी गाडवे सर, सचिव माननीय अनिरुद्ध दादा व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित राहून मार्गदर्शन करीत असे. दिनांक 12/6/2019 रोजी नूतन इमारतीमध्ये प्रवेश करण्यात आला. या प्रसंगी संस्थेतील मान्यवर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. इमारतीचे बाह्य अंग सुशोभीकरण करणे, वृक्षारोपण करणे, मैदान सपाटीकरण करणे ही कामे पूर्ण झाली. या सर्व कामांची पाहणी व मार्गदर्शन संस्थेचे सचिव माननीय अनिरुद्ध दादा गाडवे हे वेळोवेळी भेट देऊन करत होते. नमस्कार, मी सुधीर पुरुषोत्तम बावडेकर, माजी मुख्याध्यापक, पंचक्रोशी विद्यालय पाडळी, सुखेड, बोरी. 15 ऑगस्ट 1989 रोजी हे विद्यालय सुरू झाले. आदरणीय भाऊ प्रतापराव भोसले, अध्यक्ष खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा, आदरणीय गाडवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय सुरू झाले. त्यावेळी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या विद्यालयात काम करण्याची संधी मला प्राप्त झाली.
त्यानंतर पुन्हा 2019मध्ये 1 जून 2019ला मुख्याध्यापक या पदावर माझी नेमणूक झाली आणि तिथपासूनचा या विद्यालयाचा भौतिक सुविधांचा प्रवास मी स्वतः अनुभवलेला आहे. माझ्या सर्व सहकारी मित्र, शिक्षक बंधू भगिनी, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गाडवे सर, उपाध्यक्ष पवार सर, तसेच सचिव आदरणीय अनिरुद्धदादा गाडवे आणि सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची प्रगती होत गेली. ती ISO 9002 इथपर्यंतची प्रगती मी स्वतः अनुभवलेली आहे, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अनुभवलेली आहे आणि अशा या ISO मानांकित शाळेस पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शेडगे कुटुंबियांच्या घरात, मंदिरात व बाबळीच्या झाडाखाली भरणाऱ्या विद्यालयाचे रूपांतर ISO मान्यांकन प्राप्त शाळेत झाले. संस्थेचे अध्यक्ष मान्य शंकररावजी गाडवे सर यांनी ISO मानांकन प्रमाणपत्र सर्व शिक्षकांना बहाल करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. असेच आपणा सर्वांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन विद्यालयास मिळत राहू. धन्यवाद.